नमस्कार. गुढीपाडव्याचा दिवस असतो आणि सर्वजण छानपैकी तयार होऊन आलेले असतात. आता पार्थ, जीवा आणि युग मिळून तिघंही गुढी उभारणार असतात. नंदिनी छानपैकी स्वयंपाक करत असते आणि काव्या श्रीखंड बनवत असते. सगळंच छान चालू असतं. मात्र वसूल आणि रम्याला ते बघवत नाही. आता सर्वच जण जेवायला बसतात तेव्हा लगेच मालिनी म्हणते, आता आपापल्या बायकांना तुम्ही घास भरवा. लगेच जीवा हा नंदिनीला घास भरवतो आणि पार्थ हा घास घेतो आणि काव्याच्या तोंडाजवळ नेतो आणि भरवणार. तेव्हा काव्या म्हणते, काही गरज नाही आहे, मी माझं जेवेन. तेव्हा लगेच आता वसू मुद्दाम जेवणाच्या ताटावर भांडणं काढत म्हणते, हिला ना किती हिच्याशी चांगलं वागा तरीही ना कधीही चांगलं वागत नाही, चांगलं बोलत नाही. हिला गोड नाही तर हिला तो कडुनिंबाचा पालाच दिला पाहिजे खायला. तेव्हा काव्याला राग येतो. काव्या उठते आणि तो कडुनिंबाचा पालाच खायला लागते. आता सर्वजण काव्याला थांबवतात पण काव्या काही ऐकायला तयार नसते. त्यानंतर काव्या ही रागाने निघून जाते. मग पार्थ येतो आणि पार्थ तिला श्रीखंड देतो आणि म्हणतो, हे घ्या श्रीखंड, हे खाऊन तुमच्या तोंडाचा कडवटपणा नक्की जाईल. आणि लगेच काव्या ते श्रीखंड पटापट खाते कारण तिच्या तोंडात पूर्ण कडू झालेलं असतं. त्यानंतर पार्थ तिथून निघून जातो आणि काव्या एकटीच विचार करत असते की काय झालं माझं आयुष्य, कसं होतं माझं आयुष्य आणि एका क्षणात काय झालं. या समाजाने माझ्या आयुष्याची पूर्ण वाट लावली आहे. मी त्या दिवशी लग्नाला नसते तयार झाली ना तर बरं झालं असतं. मला या आता जिवंतपणी नरक यातना सहन कराव्या लागल्या नसत्या. नाही, मी अशा जिवंतपणी नरक यातना सहन करूच शकत नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. पण मी एकटी करून काय फायदा आहे. ना ताई ऐकत, ना जीवा ऐकत, ना पार्थ ऐकत. मी सांगते आपण डिवोर्स घेऊया, पण कोणीही माझं काहीच ऐकत नाही आहे. मग मी का जगू, कोणासाठी जगू आणि का, कशासाठी. असं म्हणून काव्या ही घरातून बाहेर पडते. आता सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असतात. आता काव्याचं कुणाकडेच लक्ष नसतं. काव्या ही घर सोडून निघून जाते हे कोणालाच समजत नाही. त्यानंतर थोड्या वेळाने नंदिनी ही काव्याला भेटायला तिच्या रूममध्ये येते. तेव्हा नंदिनी हाक मारते, काव्या. तेव्हा काव्या तिथे नसते. तेव्हा पार्थ असतो. पार्थला विचारते, काव्या कुठे आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, मला वाटलं ती तुमच्याशी गप्पा मारते, तुमच्याशी बोलत असेल. इथे तर काव्या नाहीच आहे, दुपारपासून नाही आहे ती. तेव्हा नंदिनी म्हणते, काय काव्या दुपारपासून खोलीत नाही आहे आणि तुम्ही काही मला सांगितलंच नाहीत. तेव्हा पार्थ म्हणतो, मी काय सांगायचं, मला वाटलं असेल घरामध्ये, इथेच कुठेतरी, टेरेसवर बघा. तेव्हा पार्थ लगेच धावत जाऊन टेरेसवर बघतो आणि नंदिनी पूर्ण घर बघते. नंदिनी आणि पार्थ काव्याला जिकडे तिकडे शोधत असतात पण काव्या त्यांना कुठेच सापडत नाही. आता त्यांना मोठा धक्काच बसतो. तिथे जीवा येतो आणि म्हणतो, काय झालं नंदिनी म्हणते, अरे सकाळपासून काव्या घरात होती आणि दुपारपासून काव्या आता कुठे गेली आहे काहीच माहीत नाही. तिचा फोन लावते पण लागत सुद्धा नाही आहे. आता जीवाला सुद्धा टेन्शन येतं. जीवा म्हणतो, काय ही मुलगी अशी का वागते, का सगळ्यांच्या जीवाला घोर लावते, नक्की हिच्या मनात काय चालू आहे, असा आता जीवा विचार करत असतो. आता मालिनी, वसू सगळ्यांना समजतं की घरामध्ये काव्या नाही आहे, काव्या कुठेतरी निघून गेली. आता नंदिनीने तिच्या आईला सुद्धा फोन करून विचारलेलं असतं, तिकडे सुद्धा काव्या नसते. तर आता काव्या ही बेपत्ता झालेली असते. आता सर्वजण हादरतात, नक्की काव्या कुठे गेली आहे. नंदिनी रडायला लागते की तिने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर. तेव्हा मालिनी म्हणते, नाही नंदिनी, काव्या असं काहीही नाही करणार कारण काव्या तशी मुलगी नाही आहे. आता पार्थ म्हणतो, मी जाऊन काव्याला शोधून आणतो, मी तिला शोधायला जातो. असं म्हणून पार्थ जातो आणि आता जीवा म्हणतो, मी सुद्धा बघून येतो कुठे सापडते का. आणि जीवा सुद्धा घराच्या बाहेर पडतो. आता जीवाला टेन्शन आलेलं असतं की काव्याने काय स्वतःच्या जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना, तर आता काव्या कुठे गेली असेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.